नमस्कार शेतकरी बांधवांनो, लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती पुनर्च एकदा तुमचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेची हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते प्लस पीएम किसान योजनेचा देखील शेतकरी बांधवांनो 24वा हप्ता म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनो आज दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप होणार आहे। कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे आणि ते वाटप शेतकरी बांधवांनो झालेलं सुद्धा आहे। आणि जर का तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नसेल तर आताचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे। कारण की दुसऱ्या टप्प्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुम्ही पात्र असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती एकत्रपणे शेतकरी बांधवांनो 6000 रुपये या ठिकाणी रक्कम आता जमा होणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या देखील 24व्या हप्त्याचे 2000 रुपये। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असा प्रश्न असेल की नेमके हा दुसरा टप्पा नेमके आमच्या खात्यावरती केव्हा वाटप होणार आहे, तर हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासोबत नेमकी दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यामध्ये आलेली आहे, त्यासोबत शेतकरी बांधवांनो यासाठी नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, हे देखील तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आपण लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, हे देखील पाहणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, दुसऱ्या टप्प्यासाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड झालेली आहे, त्या जिल्ह्यामध्ये नेमकी तुमचा जिल्हा आलाय का, हे देखील तुम्हाला आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। सरकारने म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या 24 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, 24 ते 23 जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 10वा हप्ता, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो या 23 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा सरकारला देण्याची वेळ आलेली आहे। शेतकरी बांधवांनो याचे 2000 रुपये, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता याचे 2000 रुपये, असे एकूण आज या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल, या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर तुम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत जमा व्हायला पाहिजे होता। आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेत स्पष्टीकरण दिलं। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये, असे एकूण आता 4000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश हे देशाचे पंतप्रधान व नरेंद्र मोदी आणि तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका। जर का तुम्ही यासाठी पात्र असाल, या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची पूर्णपणे या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। आता डायरेक्ट शेतकरी बांधवांनो मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्यायचं आहे। केव्हाही तुमच्या मोबाईलवरती तुमच्या खात्यावरती 2+2+2 म्हणजेच की 6000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन पाहत चला। तसेच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्याकरिता आता नक्कीच मोबाईलकडे लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला आता समजणार आहे की तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये दिलंय का,
बघा, काल का तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आता तुम्हाला आज या ठिकाणी वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो, कालपासून हे वाटप चालू झालेलं आहे. काल पहिला टप्पा वाटप झालेला आहे. आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याची तयारी केली असून दुसऱ्या टप्प्यामधील या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधव म्हणजेच की निवडून शेतकरी बांधव या ठिकाणी जे शेतकरी बांधव पात्र असतील असे शेतकरी बांधव पात्र केलेले आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ पाहिजे असेल अशा शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची 3 कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत. जे शेतकरी बांधव हे 3 कामे पूर्ण करतील तर अशा शेतकरी बांधवांना काहीही अडचण न निर्माण होता डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, पुढील म्हणजेच की 10व्या हप्त्याचे 2 आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे. परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या अटींमध्ये जे शेतकरी बांधव बसतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो बघा, कोणते शेतकरी बांधव सरकारच्या अटीमध्ये बसणार आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र होणार आहेत आणि कोणती कामे शेतकरी बांधवांना करायची आहेत, आता हे लगेच मी तुम्हाला सांगतो. तर पहा, आता नंबर 1 वरती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड बऱ्याच शेतकरी बांधवांचं असेल सुद्धा आणि बऱ्याच शेतकरी बांधवांकडे नसेल. तर ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन फार्मर आयडी कार्ड बनवून घेऊ शकता. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी हे लवकरात लवकर ऑनलाईन काढून घ्यायचं आहे. त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या प्लस पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे पात्र असणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आता नंबर 2 वरती म्हणजेच की ई केवायसी, जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील तर असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील तर अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा सरकारच्या माध्यमातून मिळणार नाही असं सरकारचं स्पष्टपणे सांगणं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी ही तुम्ही तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे ई केवायसी जर का अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो ई केवायसी ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं 3रं काम सांगणार आहे आणि त्यानंतर लगेच आपण जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या 23 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यामध्ये आलेले आहे. कोणत्या 23 जिल्ह्यांमध्ये नेमकी नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्लस पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे हे आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो पुढे 1 मिनिटामध्येच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर आता महत्त्वाचं 3रं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, हे सर्वच शेतकरी बांधवांनी करून ठेवायचं आहे. कोणताही शेतकरी अपात्र राहील तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. हे काम जे शेतकरी बांधवांचं अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही, स्पष्टपणे सरकारचं सांगणं आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खाते लिंक आहे असे शेतकरी बांधव म्हणजेच की हा खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे. होय शेतकरी बांधवांनो, आणि जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आणि जे शेतकरी बांधवांचं हे काम अपूर्ण असेल असे शेतकरी बांधव डायरेक्ट हप्त्यापासून वंचित राहू शकतात, हे देखील लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. त्यामुळे हे काम नक्कीच पूर्ण करा. तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला समजलंच असेल कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणती शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी व नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे समजून घ्या की दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी सरकारने कोणत्या 23 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. त्या 23 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का? जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा. कधी तुमच्या मोबाईलवरती म्हणजेच की मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, त्यामुळे मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला सर्वप्रथम हे सांगतो की कोणत्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोणते 23 जिल्हे आहेत तर पहा. आता
शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे हिंगोली गोंदिया. हिंगोली गोंदियामधील रहिवासी असाल, हिंगोली गोंदियामधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा थकले असाल नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करून. तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. हिंगोली गोंदियामधील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बीड, बुलढाणा, भंडारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करून थकले असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. अहमदनगर अकोला मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमोचा 10वा हप्ता या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जालना, जळगाव, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, जालना, जळगाव, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोचा हप्ता नेमकी केव्हा जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर लातूर, नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नाशिक मधील शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. त्यानंतर नांदेड, नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. नांदेड, नंदुरबार मधील राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा देखील पूर्णपणे शेतकरी बांधवांनो संपलेली आहे. त्यानंतर उस्मानाबाद, पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. उस्मानाबाद, पुणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची देखील प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे. त्यानंतर ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, परभणी या जिल्ह्यामधील जर रहिवासी असाल, पालघर, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. मोबाईलच्या मेसेजकडे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवा. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.